कसे आहात सगळे? तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत माझ्या या यूट्यूब चॅनलवरती. तर आज शनिवार आहे आणि आम्ही चाललो आहे ग्रोसरी शॉपिंगसाठी. आम्ही इथल्या लोकल मार्केटमध्ये चाललो आहे, त्यामुळे म्हटलं तुमच्याबरोबर हा एक्सपिरियन्स शेअर करावा. आणि तसंच मला तुम्हा सगळ्यांना थँक्स म्हणायचं आहे. तुम्ही जो प्रतिसाद माझ्या पहिल्या व्लॉगला दिला, जो माझा इंट्रोडक्शन व्लॉग होता, खरंच खूप छान वाटलं. आणि असंच तुमचा प्रतिसाद आणि सपोर्ट मला राहू द्या. तर आता ऑलमोस्ट आम्ही रेडी आहोत. त्रिशासुद्धा रेडी आहे आणि आम्ही निघतोय आता जाण्यासाठी. आम्ही इथल्या प्रॉपर लोकल मार्केटमध्ये चाललो आहे. हे इंडियन शॉप नाही आहे, त्यामुळे इथल्या लोकल शॉपमध्ये आम्हाला कोणत्या सगळ्या गोष्टी मिळतात ह्या तुम्हाला बघायला मिळतील. व्हिडिओ स्किप न करता जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळेल की इथे आम्हाला काय काय वस्तू व्यवस्थित मिळतात. मला भरपूर वेळा माझ्या फ्रेंड्सनी, माझ्या रिलेटिव्सने मला हे विचारले होते प्रश्न की तुम्हाला तिथे व्यवस्थित सगळे ग्रोसरी शॉपिंग म्हणजे ग्रोसरीज मिळते का? तर आजचा हा व्लॉग त्या सगळ्यांसाठी, त्या सगळ्या प्रश्नांसाठी, आम्हाला इथे कुठल्या कुठल्या गोष्टी मिळतात आणि त्या कोणत्या रेटमध्ये, किती महाग, किती स्वस्त मिळतात, हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आजचा हा व्लॉग तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा करते. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फ्रेंड्सबरोबर, रिलेटिव्सबरोबर, जेणेकरून आपला हा चॅनल खूप लोकांपर्यंत पोहोचेल. आम्हाला जॅकेट घालावं लागतं आहे कारण की आजचं टेम्परेचर थोडं ड्रॉप झालं आहे. आज 21 डिग्री सेल्सिअस आहे. गेल्या 2-3 दिवसापासून खूप पाऊस पडत होता, त्यामुळे आज थोडी थंडी वाजते. हा आपल्या अपार्टमेंटचा व्ह्यू आहे. चला तर मग निघूया. आपण आहे आता लिफ्टमध्ये. आता 15th फ्लोअर. हा आहे आमच्या बिल्डिंगच्या आजूबाजूचा परिसर. हा इथला मेन रोड आहे आणि इथे आहे बिल्डिंगचं पार्किंग लॉट. तुम्हाला बिल्डिंगच्या पाठीमागे जो टॉवर दिसतोय तो आहे विलीज टॉवर. आजचा दिवस खूप सनी आहे आणि वीकेंड असल्यामुळे अजूनच छान वाटतंय. हा इथला मेन रोड आहे, मेन हायवे. समोर तुम्हाला दिसत असेल एक सुपर मार्केट आहे, पण आज आपण तिथे नाही जाणार आहोत. आपण ज्या स्ट्रीटवरून चाललोय त्याचं नाव मेडिसन स्ट्रीट आहे. आपण पोहोचलोय आता मार्केटला. अगदी सुरुवातीलाच भाज्यांचा आणि फ्रेश फळांचा सेक्शन आहे. रोहित इथे आमच्यासाठी ॲपल्स निवडतायत. त्याचबरोबर पायनॅपल आहे इथे. आज मेलन मिळतंय, म्हणजे खरबूज, आणि पपई आहे, आंबे आहेत, ड्रॅगन फ्रूट सुद्धा आहे. त्याचबरोबर संत्री आणि लिंबू सुद्धा इथे दिसत आहेत. आज खूप दिवसानंतर कोरफड सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल होती. आणि इथे आहे सगळी केळी. रोहित सिलेक्ट करतात कुठली केळी घ्यायची आणि त्यांचे फेवरेट द्राक्ष सुद्धा बघतायत. ग्रोसरी शॉपिंग म्हटलं की कांदे बटाटे हे आलेच. इथे सगळे कांद्याचे वेगवेगळे व्हरायटी बघायला मिळते. खरं सांगू तर US ला आल्यानंतर कळलं की बटाट्यांमध्ये पण एवढे सगळे प्रकार असतात. आणि इथे कांदे बटाट्यांसोबतच त्यांनी लसूण सुद्धा ठेवलेला आहे. कांदे बटाटे झाल्यानंतर आता जाऊया आपण भाज्यांकडे. तर हा सगळा फ्रीजर, म्हणजे हा पूर्ण सेक्शन हा पालेभाज्यांचा आहे. रोहित आमच्यासाठी पालक घेत आहेत. आणि त्यानंतर इथं आहे मशरूम्स आणि बेबी कॅरेट्स. आणि इथून चालू होतो फ्रेश भाज्यांचा सेक्शन. इथे भाज्या अशा प्रकारे पॅक केलेल्या असतात, जेणेकरून त्या छान प्रिझर्व राहतील आणि पटकन खराब होणार नाहीत. आणि सतत ह्याच्यावरती पाणी स्प्रिंकल होत राहतं, जेणेकरून ते फ्रेश राहतील. तुम्ही बघू शकता किती सारी व्हरायटीज आहे. मला भरपूर लोकांनी विचारले होते की तुम्हाला तिथे फ्रेश भाज्या मिळतात का? तर हो, आम्हाला इथे सगळ्या फ्रेश भाज्या मिळून जातात.
इथे सगळ्या ऑर्गॅनिक भाज्या आहेत आणि तुम्ही बघू शकता कारलं, कोथिंबीर, एवढंच नाही तर कांद्याची पात आणि मुळा वगैरे अशा भाज्यासुद्धा इथे आहेत. इंडियाच्या कंपॅरिझनमध्ये आम्हाला इथे काही गोष्टी खूप महाग मिळतात, जसं की ही कोथिंबीर इथे आम्हाला 99 सेंट्सला एक जुडी मिळते, म्हणजेच जवळपास 80 रुपये. भाज्यांमध्ये आज आम्ही कोबी घेतो आहे. भाज्या घेताना त्रिशा अगदीच आपल्या स्ट्रोलरमध्ये शांत बसली होती. ती अजिबात त्रास देत नाही आम्हाला कधी कुठे बाहेर. या सेक्शनमध्ये सगळ्या चॉप केलेल्या भाज्या आहेत. चॉप करून त्या पॅकिंग केलेल्या असतात. आपण डायरेक्ट त्या कुकिंगसाठी वापरू शकतो. आणि इथे आहे ब्लूबेरीज. आम्ही त्रिशेसाठी नेहमी ऑर्गॅनिक फ्रूट्स घेतो. तिला बेरीज खूप आवडतात, त्यासाठी रोहित इथे बेरीजचा पॅक निवडत आहेत. हे चेरी टोमॅटोज आहेत. इथे पास्ता, पिझ्झामध्ये चेरी टोमॅटोज हे खूप आवडीने खाल्ले जातात. आणि इथे आहे रोमा टोमॅटोज. हे टोमॅटोज आम्ही यूज करतो. आणि इथे ॲव्होकाडोज आहेत. ॲव्होकाडो हे इथले खूप फेमस फ्रूट आहे. आणि US लोकल मार्केट म्हटलं तर चीज हे आलं. इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचं चीज मिळतं. आता तुम्ही जे बघत आहात ते पामेझान चीज आहे. इथे तसंच स्विस चीज, इटालियन चीज असे प्रकारसुद्धा मिळतात. तर हा पूर्ण सेक्शन हा पेस्ट्रीजचा आहे. तुम्ही इथे बघू शकता फ्रूट टार्ट आहे, त्याचबरोबर केक्ससुद्धा ठेवले त्यांनी. मफिन्स आहेत, फुल कलरफुल, एकदम खूप छान दिसत आहे. आणि इथे आहे केक्स, पेस्ट्रीज, मफिन्स. हे आहे रेडीमेड डव. म्हणजे हे तुम्ही अगदी पिझ्झाचा बेस बनवण्यासाठी वगैरे डायरेक्टली यूज करू शकता. आणि इथे आहे बटर. तर हे सगळं मिल्क सेक्शन आहे. इथे आपल्याला खूप दुधाचे वेगवेगळे व्हरायटीज मिळतात. वेगन लोकांसाठी इथे आल्मंड मिल्क तसंच सोया मिल्कसुद्धा मिळून जातं. आणि प्रत्येकाला एक वेगळं कलर दिलेला आहे त्यांनी. ते त्यांनी क्लासिफाय केलं आहे त्याच्या फॅटच्या हिशोबाने. तर हा पूर्ण एग सेक्शन आहे. इथे आहे ज्यूस सेक्शन. आणि माझा फेवरेट सेक्शन म्हणजे आईस्क्रीम. तर हा आहे पूर्ण फ्रोझन फूड सेक्शन. इथे सगळ्या भाज्या ह्या बॉईल करून फ्रीज केलेल्या असतात. जे जॉबला वगैरे जातात त्यांच्यासाठी अगदी कन्व्हिनियंट असतं. कॉर्न घ्या छोटं. हां.
भरपूर वेगवेगळे व्हरायटीज आहे. पिझ्झा, कॉर्न, इंट्रस्ट, चीज लोकांसाठी जे फ्रूट प्युरीज करून पॅकेट केलेले आहेत. मी त्रिशाला बऱ्याच वेळा ह्या दिलेल्या आहेत ट्रॅव्हलच्या टायमाला. ज्यावेळेस आम्ही इंडियाला आलेलो किंवा आम्ही न्यूयॉर्कसाठी गेलो होतो तेव्हासुद्धा हे मी स्वतःसोबत ठेवलं होतं. त्रिशाला आवडतात हे. ह्याच्यामध्ये काहीही प्रिझर्वेटिव्ह नसतात. हे ऑर्गॅनिक असतं, लहान बाळांसाठी असतं आणि एक क्विक स्नॅक म्हणून आपण त्यांना देऊ शकतो. कारण तिथे बाळांचे बरेच वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत. सनस्क्रीन वगैरे, लोशन्स आहेत. मला त्रिशासाठी एक बॉडी लोशन घ्यायचं आहे, ते मी बघते इथे आहे. छोटी बॉटल आहे पण मला त्यातून मोठी घ्यायची आहे जी इथे अवेलेबल नाही आहे. इथे बट क्रीम आहे. सो त्रिशासाठी मी ही वापरली होती, जे डायपर रॅशेस वगैरे कधी आले तर. पूर्ण बेबीजचा काउंटर आहे. हे वाईप्स वगैरे आहेत. स्टेशनरी आहे इथे. इथे आहेत सगळे मेडिसिन्स. हा पूर्ण चारकोल सेक्शन आहे, म्हणजेच कोळसा. बार्बिक्यूसाठी वगैरे वापरला जातो. विकेंडच्या दिवशी किंवा लाँग विकेंड असेल तर आपल्या फॅमिलीसोबत बार्बिक्यू करून ते छान टाईम स्पेंड करतात. आणि हे सगळं पेट्स फूड आहे. इथे आपलं कोलगेटसुद्धा मिळून जातं. त्याचबरोबर लिस्ट्रीन, माउथ फ्लास्क, ब्रश आणि तसंच या बाजूला शॅम्पू आणि टॉयलेटरीज बाकीच्या सगळ्या आहेत. आणि हा आहे पूर्ण स्नॅक सेक्शन. ते एक स्पायसी वन ना. इथल्या लोकांचा फेवरेट सेक्शन, इथे सगळे सिरियल सेक्शन आहे. हा म्हणजे कॉर्नफ्लेक्स, सिरियल्स, सगळा ब्रेकफास्ट तुम्हाला इथे मिळून जातं. आणि इथे सगळे जे कॅन्स दिसत आहेत ते रेडीमेड सूप आहेत. इथे त्यांनी प्रत्येक कंट्री वाईज फूड अरेंज केलेलं आहे. आपले इंडियन फूडसुद्धा आहे इथे. तुम्हाला दिसते पहिलंच त्यांनी इंडियन सेक्शन लावलेलं आहे. इथे सगळे सेक्शन्स आपले इंडियन सेक्शनमध्ये त्यांनी काय लावलं आहे ते बघूया. इथे त्यांनी ब्राऊन बासमती राईस ठेवला आहे, छोटा पॅकेट. ते वेगवेगळ्या राईसचे प्रकार ठेवलेत म्हणजे थोडक्यात त्यांनी. हा आहे फ्लावर्स सेक्शन. इथून सगळं नॉनव्हेज सेक्शन सुरू होतो. इथे काही चिकनचे मॅरिनेट करून ठेवलेले आहेत. आणि इथून सगळं हे सी फूड सेक्शन आहे. इथे सगळ्यात जास्त सॅल्मन फिश हा कंझ्युम केला जातो. तर इथे आमची ग्रोसरी शॉपिंग झाली आहे आणि आता आम्ही चाललो आहे बिलिंगसाठी. हा जो स्टिकर असतो तो आपल्याला त्या स्कॅनरच्या जवळ घेऊन जायचा असतो
ते स्कॅन होतं आणि आपण किती क्वांटिटीमध्ये घेतलं आहे ते तिथे टाईप करायचं आणि डन करायचं. तो तिथे ॲड होतं ते. आपल्याला जर एखादी गोष्ट वजन करायची असेल तर त्या स्क्रीनवरती ती सिलेक्ट करून त्याला त्या स्केलवरती ठेवायचं असतं आणि ती मशीन त्या गोष्टीचं वजन करून त्याप्रमाणे त्याची अमाऊंट बिलमध्ये ॲड करते. तर आता आमची शॉपिंग झाली आहे आणि आम्ही निघालो आहे घरी जाण्यासाठी. पुन्हा भेटूया अशाच एका छान ब्लॉगमध्ये. आज केलेल्या शॉपिंगचे सगळेच रेट्स मी तुम्हाला पुढच्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका.